शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. सोलापूरची सुपुत्री असलेल्या वाघमारे यांनी शपथविधीवेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत डोक्यावर पदर आणि हातात संविधान घेऊन लक्षवेधी उपस्थिती दर्शवली. शपथ घेताना त्यांनी सुरुवातीला महापुरुष, कुलदैवत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र नियमानुसार त्यांना पुन्हा केवळ ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी दुसऱ्यांदा विधिवत शपथ पूर्ण केली. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघमारे यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांसारख्या नावांना मागे टाकत राज्यसभेची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूरसह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मी डॉक्टर ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री रामदास मंडू आठवले